नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. मलकापूर नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जाहीर सभा बुधवारी मलकापूर येथील आगाशिवनगरच्या दांगट वस्ती येथे संपन्न झाली. या जाहीर सभेला माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम, आमदार आनंदराव पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, इंद्रजित चव्हाण, मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बंडानाना जगताप, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ नीलम येडगे, अजित पाटील चिखलीकर, हिंदूराव पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची व उमेदवारांची उपस्थिती होती. या सभेची सुरुवात योगेश पवार यांच्या भाषणाने झाली. रस्ते दिले, पाणी दिलं, कन्यारत्न योजना दिली, या मलकापूर विकासासाठी त्यांनी दिल्ली गाठली. अहो कित्येक जागी पळापळ झाल्या भाऊंची, आपल्याला नाही कळणार. आपण घर बसल्या 24/7चं पाणी पितोय, इथं इकडे फिरतोय, मस्त दिवाबत्ती सोय करतोय, ते आपल्याला नाही करणार. कारण ती झळ त्यांना आहे. त्यांनी मनापासून या मलकापूरला, या आगाशिवला आपलं मानलंय, म्हणून त्यांनी तो विकास केलाय. लक्षात घ्या, या मलकापूरची कीर्ती त्यांनी जगभर नेली, या झोपडपट्टीची वसाहत केली. बघा, झोपडपट्टीचा पहिला नक्षा काय होता आणि आता नक्षा काय आहे. जर तुमच्या एवढ्याही लक्षात नसेल तर तुम्ही आज्ञेने लक्षात घ्या. आणि सगळ्यात माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की माझ्या कानावर असं आले की झोपडपट्टी काय, पैसे दिले, जेवण दिलं, मतं फिरली. पण भाऊ, तुम्हाला एक सांगतो की हा दांगटाचा बच्चा आहे आणि झोपडपट्टीचा प्रत्येक नागरिक त्याचं रक्त सांडलं तरी त्याच्या रक्तातून एकच आवाज येणार, मनोहर भाऊ शिंदे आणि पृथ्वीराज बाबा. आणि ह्यावेळेस 100% भाऊ तुम्ही येणार. तुमच्या सीटा फक्त 20 नाही 50 जरी असल्या तरी 50-0 होणार, हे मी 100% सांगतो भाऊ. कारण मन शुद्ध तुझं गोष्ट हाई पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. अहो मन ज्याचं शुद्ध आहे, जो शुद्ध मनानं कार्य करतोय त्याला हरण्याची भीती नसते. अहो इथलं प्रत्येक काम मनोहर भाऊने केले. तुम्ही आम्ही कोण रोखणार आहे त्यांचा विजय? आपण कोणीही त्यांचा विजय रोखू शकत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, येत्या 27 तारखेला मतदान केंद्रात जायचं बरं का? अहो 27 तारखेला मतदान केंद्रात जायचं, पंजा पाहून पुढचं बटन दाबायचं. मी मनोहर भाऊंना आणि सर्व उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. थँक्यू. यानंतर आदरणीय भाऊ मलकापूरचे सुपुत्र या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. गेल्या 10 वर्षामध्ये मलकापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून जी काही विकास कामं झाली, बाबात केंद्रामध्ये मंत्री होते, राज्यात मुख्यमंत्री होते. 2005 ला मी सरपंच असताना ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत करायचा निर्णय घेतला. आता आदरणीय दादा नाहीत, परंतु नानांना कल्पना आहे की ग्रामपंचायत बरखास्त करायला म्हणजे अनेक लोकांचं अनेक अडचणी असतात, परंतु बाबांचा निर्णय झाला आणि आपण ग्रामपंचायत बरखास्त केली. खरं म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की मलकापूरचा विकासाचा टर्निंग पॉइंट कुठला असेल तर ग्रामपंचायत करून ती नगरपंचायत करण्याचा निर्णय. केंद्रात बाबा मंत्री होते, विलासराव देशमुख राज्यात मंत्री सीएम होते, मुख्यमंत्री होते. आणि मग खऱ्या अर्थानं मलकापूरचा प्रवास सुरू झाला. मलकापूरची 24/7 पाणी योजना असेल, मुलींची बस सेवा असेल, कन्यारत्न योजना असेल, सांडपाणी प्रक्रिया योजना असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, अनेक योजना आपण या गेल्या 10 वर्षात राबवलेल्या आहेत. विशेषतः बाबा या झोपडपट्टीचा विकास खरा सुरू झाला तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर. डोंगराच्या कपारीला ही वस्ती बसलेली आहे. 90 साली कराड नगरपालिकेला शासनाने ही जागा दिली.
आणि स्टँडच्या परिसरामध्ये आटले सर्व वस्ती या ठिकाणी आली. त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे, नानांना माहिती आहे, काकी खासदार असताना दांगड समाजाला येणे करून प्रत्येकी 1.25 गुंठ जागा बाबा या ठिकाणी 54 प्लॉट या ठिकाणी 1.25 प्रत्येकाला 1.25 गुंठेप्रमाणे 54 प्लॉट त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. येणे करून बाबा दिलेले आहेत. म्हणजे पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं हे खरं प्रेमलाताई चव्हाण काकी असतील, नाना या ठिकाणी, दादा त्यांनी या ठिकाणी केलं. परंतु कराड नगरपालिकेनं शासनानं जागा दिली, परंतु त्या जागेचं नीट व्यवस्थापन न करता त्या लोकांनी या ठिकाणी आणून टाकलं. ग्रामपंचायत त्यावेळेला होती, जे शक्य होतं ग्रामपंचायत करणं, पिण्याचं पाणी, लाईट, इंदिरा आवास, घरकुल बाबा आपण या ठिकाणी दिलं. परंतु ही वस्ती डोंगर उतारला असल्यामुळं डोंगरावरचं येणारं पाणी थेट त्यांच्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये येत होतं. नानांनी आणि आम्ही तुम्हाला प्रस्ताव दिला, 2,30,00,000 किंवा संरक्षण भिंत बांधण्याकरता बाबा आपण दिले. त्याचं भूमिबंध झालं बाबा, ते काम आज पूर्ण झालेलं आहे. पाणी योजना सुरू झाली, ते सांगतात की आम्ही मोफत मीटर देणार आहे. त्यांनी कधी मलकापूर 24/7 योजनेचा कधी अभ्यास नीट केलेला नाही. या देशामध्ये ही योजना जन्माला गाठली त्याचे जनक पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत. देशामध्ये पहिल्यांदा 24 तास मीटरनं पाणी देण्याचा प्रकल्प राबवण्याचा मनोदय कैलासवासी भास्करराव शिंदे दादांनी पाहिला. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम टेक्निकली कोलानी साहेबांनी बाबांनी केलं. बाबा तेवढा विश्वास धुमावते. प्रधान सचिव राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे 2950 लोकांना आपण बाबा प्रोजेक्ट मधनं शासनाने मीटर दिली फुकट. त्यानंतर प्रश्न आला झोपडपट्टीचा. आपल्याला कल्पना आहे, नाना या ठिकाणी रामास्वामी साहेब नाना जिल्हाधिकारी होते. त्यांनी आपल्याला या मीटर करता जिल्हा नियोजन मंडळामधनं पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या माध्यमातून मीटर दिली आणि सर्वांना मीटर तुम्हाला मोफत मिळाली का? झोपडपट्टीमध्ये जी मीटर दिले तुम्हाला मोफत आहेत का विकत दिलेत? सर्व समाजाला आपण बाबा मोफत मीटर दिली. त्याच्यानंतर मीटरच्या किमतीबद्दल अनेक वल्गना करता येते, परंतु तुम्हाला माहित आहे वेगळी वस्तू ती आहे. 6,500 मूळची किंमत आता सर 10,800 पर्यंत डॉलरच्या वर आधारित किंमत आहे. ही मीटर आपण इस्रायलमध्ये आयात करतो. परंतु ज्या व्यक्तीचं उत्पन्न 50,000च्या आत आहे त्यांना आपण 50% अनुदान देतो आणि ते मीटर 5,400 देतो. मूळ मुद्दा आपला झोपडपट्टी पुरता आहे. झोपडपट्टीमध्ये सर्वांना आपण मोफत मीटर दिलेत, किंबहुना मागासवर्गीयांना राज्याच्या समाज कल्याण निधीमधून जिल्हा नियोजन मंडळ सगळ्या मलकापूरमध्ये लोकांना मीटर मोफत दिलेले आहेत. रस्ते, गटर, संरक्षण भिंत आज मलकापुरात नाही तेवढे बापू या ठिकाणी रस्ते चांगले आपण नेहमी पाहिलेले आहेत. या ठिकाणी गटर बांधले, रस्ते केले, झाडं लावले, अंगणवाडी, शाळा आहे. ह्या सर्व सुविधा आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण याचा सर्वे केला. जे कराड नगरपालिकेमधून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या नावावर पूर्वीचा नमुना नंबर 8 आणि आता 43 आहे. अशा 270 लोकांचा DPR आपण तयार करून तो शासनाला सादर केलेला आहे आणि बाबा तो मंजूर झालाय, परंतु आचारसंहितेमुळे त्यांना जाहीर करता येत नाही. त्याचबरोबर ही जागा कराड नगरपालिकेच्या नावावर आहे.
आपण भोगावदार आहोत. ही जागा जर आपल्या नावावर झाली त्या लाभार्थ्याच्या, तर त्यांना 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. मलकापूर नगर पंचायत ठराव केला, प्रस्ताव तयार केला. बाबा आपण पत्र दिलं. आदरणीय राज्याचे महसूल प्रधान सचिव मनु कुमार श्रीवास्तव आहेत. पूर्वी आपण मुख्यमंत्री असताना आपल्या नगर विकास विभागाचे ते मुख्य सचिव होते. बाबांचं पत्र आहे माझ्याकडे. ते पत्र तयार केलं, त्यांना जाऊन भेटलो, त्यांनी सादर केलं आणि ऑर्डर केली की 1990 साली जी जागा शासनाने कराड नगरपालिकेला दिली, साधारण 95-2000 पुनर्वसन झालं आणि ती जागा 2000 सालापासून या ठिकाणी लोक राहत आहेत. बाबा तुमच्या पत्रामुळे शासनाने जार काढला. 10 वर्षापेक्षा जास्त ज्या ठिकाणी लोक राहत आहेत ती जागा त्यांच्या नावावर द्या. त्याप्रमाणे नमुना नंबर 43 करायचं कामाची ऑर्डर तयार झालेली आहे. आचारसंहिता लागल्यामुळं ते काम थांबलेलं आहे. परवा या ठिकाणी नगरविकास मंत्री बाबा आले होते, राज्याचे राज्यमंत्री. त्यांना किती अधिकार आहेत तुम्ही आपल्याला सांगाल. ते म्हणले तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये भाजपला विजय करा, तुमच्या नावावर जागा करतो. त्यांना माहित नाही की 5 डिसेंबरला पृथ्वीराज चव्हाण बाबांनी पत्र दिलं, त्याच्यावर प्रधान सचिवांची ऑर्डर झाली, जार निघाला. सातारला अविनाश शिंदे म्हणून उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांना अहवाल सादर करायला सांगितले, पण आचारसंहितेमध्ये झालं नाही. परंतु नगरपालिकेनं त्याचा 43 नंबर तयार केलेला आहे. ह्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ज्याचं 2013च्या निवडणुकीत मतदान आहे, ज्याचं रेशनिंग कार्ड आहे, अशांना सर्वांना घरं देण्याचा निर्णय मलकापूर नगर परिषदेने घेतलेला आहे. जागा नावावर असतं ही अट्ट काढलेले पृथ्वीराज चव्हाणच्या साहेबांच्या पत्रावर शासनाने जार काढले, मी नव्हे. तुम्हाला बघायचं ते मार्ग जार आहे. ही जागा बाबा त्यांच्या नावात आता झालेली आहे, फक्त कार्यवाही बाकी आहे. अपुरी माहिती असणं, अपुऱ्या माहितीवर लोकांना उत्तर देणं, हे नगरविकास मंत्री बाबा आहेत. ही नगरपालिका झालेली आहे आणि ते म्हणले मी तुमच्या नावा 8 तयार करतो. 8 हा ग्रामपंचायतीला असतो. पत्रकार मित्र इथं आहेत, पेपरला बातमी आली, मी काय भाषण ऐकलं पण पेपरला आलं होतं की नमुना नंबर 8 मी तयार करतो. म्हणजे नगरविकास खात्याचे मंत्री ग्रामपंचायत कारभाराबद्दल बोलतात, म्हणजे नेमकी त्यांना काय माहिती दिली होती मला माहित नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी फार मोठं भाषण करणार नाही. अनेक मोठे प्रश्न आहे, पण तुमच्या जीवनाशी निगडीत असणारा तुमचा प्रश्न घराचा आहे. गेली 10 वर्ष आपण काम करतोय. रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छतागृह असेल, घंटागाडी असेल, सरबिंद असेल, ह्या सर्व गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपण सुद्धा सर्वांनी फार चांगली स्वच्छता या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. येत्या 5 वर्षामध्ये आज देशामध्ये वारं काय चालले आपण पाहतोय. 5 राज्यात निवडणूक झाल्या, भाजपचा सबसेल पराभव झालेला आहे. 3 ठिकाणी काँग्रेस आलेलं आहे. राज्यात सुद्धा उद्या काँग्रेस येणार आहे. बाबा त्यावर बोलतील. मी तुम्हाला एवढाच देतो शब्द बाबांच्या समोर, ज्या व्यक्ती या मलकापूरच्या आगाशीनगर परिसरात राहत आहेत त्यांचं 2013च्या मतदाराचे नाव आहे, अशा सर्वांना घरं देण्याकरता मी कटिबद्ध आहे. ह्याच्यामध्ये माझा कुठलाही बदल काय होणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ती जागा तुमच्या नावावर करण्याची कारवाई नगरपालिका करेल. इथं कुणाला इथला कुणाला अधिकार नाही, तो शासन अधिकार नगरपालिकेला दिलेला आहे. आपण एकच केलं पाहिजे. येत्या 27 तारखेला जी निवडणूक होऊ गाठलेली आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत
सौ येडगे नीलम धनंजय, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उभं राहून सर्वांना नमस्कार करावा. आता ह्या प्रक्रियेमध्ये थेट नगराध्यक्ष ही पद्धत आलेली आहे. तुम्हा सर्वांना त्यांना मतदान करायचं आहे. आपल्या विभागाचे 2 नगरसेवक आहेत, सौ तुपे स्वाती समीर आणि त्यांच्या जोडीला पवार दत्ता सीताराम. 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, 3 मतं तुम्हाला द्यायचे. मगाशी मी तासभर फिरलो आपल्या परिसरामध्ये. लोकांचा बाबा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रत्येक माणूस वाट बघतोय रविवार कधी येणार आहे आणि मला हातावर मत द्यायचं आहे. ही भावना सर्वसामान्य माणसात तयार झालेली आहे. आणि सगळ्यात मोठं बाबा काय असेल तर आपण दिवाळीच्या काळामध्ये या ठिकाणी आला, त्यांच्यामध्ये बसून फराळ केला, एक नातं तुमचं आणि त्यांचं निर्माण झालेलं आहे. आज एवढी मोठी सभा एका प्रभागाची केवळ आपल्याला बाबा होते, लक्षात तुम्ही घ्या. महिलांच्या मध्ये, युवकांच्या मध्ये, ज्येष्ठांच्या मध्ये आपल्याला फार मोठं आरक्षण आहे. आपण सर्वांनी थोडे जागरूक राहिलं पाहिजे. अजितराव पाटील आप्पा बोलतील. मदनदादा म्हणले बाबांना की ही मलकापूरची नगरपालिका आणि राफेलवर बोलतायत, भाजपवर बोलतायत, तर तुझ्यासारखं काय उकरण्यात छान काढू त्याच्यावर बोलू दे. काय कशावर बोलायचं? आणि रेटऱ्यात एक मोहिते, दुसरं कोणतरी भाषणाला येते, सेक्रेटरी माझे इंद्रजित बाबांचे, तो जिकडे जाईल तिकडे गॅरंटेड पराभव. संदीप मोहिते, आपण एक लक्षात ठेवा, आता ती 1 मत मागायला लागलेत. मी आया बहिणीला माझी नम्रतेची विनंती आहे, दारू मिळल, मटण मिळल, पण तुमच्या आयुष्य भलं करण्याचं जर संधी गेली तर पुन्हा 5 वर्ष इथंच धडपडावं लागेल. म्हणून जिथं हाताचं चिन्ह आहे तिथंच बटन दाबा. आणि ज्या वेळेला तुम्हाला पक्की घरं देणारा पृथ्वीराज चव्हाणच आहेत एवढं लक्षात ठेवा. त्यानं कुठलं बी कुडबुडे आणू द्या, कोल्हापूरचा येऊ द्या, मंत्री आणू द्या, मंत्र्यांना काही अधिकार नाहीत. एकमेव फडणवीस या कळपातला परवा मेंढा आला होता इकडं, आदरणीय जानकर साहेब काय म्हणले, पृथ्वीराज चव्हाणांना इंजिनियर आहेत, मी बी इंजिनियर आहे, त्याला सांगायला लागतं मी इंजिनियर आहे. त्याची देवापूरची सभा, त्याच्या ग्रामपंचायतीत त्याचा पराभव झाला. आणि तुम्ही तुमचं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करा, तिथं लोकांचा प्रश्न सोडा. तुम्ही इथं आला होतात, मग धनगर समाजाच्या माझ्या अन्याय झालेल्या, अतुल भोसलेने जो अन्याय केलाय, कृष्णा चॅरिटेबलला जो अन्याय केलाय, माझ्या लोकांच्या ज्या जमिनी घेतल्यात, त्याला तुम्ही त्याचे प्रश्न तुम्ही समजून घेतले का? तुम्ही कोणाला मतं मागायला आलाय? अरे नुसतं ढोल वाजवून ही जे व्यासपीठावर दिसतायत हे, आणि तुमची जी आज उपस्थिती आहे त्याच्यावर नक्की ह्याला 29 तारखेला सकाळी ढोल वाजवत कोल्हापुराकडे जावं लागेल. आपल्याला माझी विनंती आहे की बाबा भाजपवर बोलतील, उदयदादा आता स्थानिक प्रश्नावर आपल्याला सांगतील, पण मी राजकारण सांगतो. विकासाचं मनोभाव बोलले. मलकापूर नगरपालिका इतकं काय हो, म्हणजे तुम्ही रेटऱ्याची घाण केली, रेटऱ्यात पाणी नाही, घरचं झाड तोडून जावं, झाडलं गोडलं, शिकलं कशाला आलाय? उदयदादांच्या उंडाळ्यात जाऊन बघा कसा विकास झालाय तो. पृथ्वीराज चव्हाणांनी पहा कराडला विकास कसा केलाय तो, आणि चिखलीत बी येऊन बघ कसा मी विकास केलाय ते. आपण नुसत्या गप्पा मारू नका. तुम्ही मदनदादा इकडं आले तो कोण? मदनदादा ओळखता का कोणी? तुम्ही कोणी आलं होतं का कधी? बरं अतुल भोसले 5 वर्षात कधी आले होते का इकडं?
मग हे असल्यासनी जर तुम्ही मतं देणार आणि पुन्हा चॅरिटेबलच्या बाहेर रस्त्यावर बसणार, ह्यो भेटणार नाही तुम्हाला, चुकूनही भेटणार नाही. 900 हवालदार असते ती पुढं, आणि ती पेशंट, त्याला बघणारी माणसं, त्यातलं तुम्ही कुठलं. म्हणून बाबांच्या ऑफिसला जावा, बाबा भेटतील, उदयदादा भेटतील, आनंदराव नाना भेटतील, आम्ही कुठे बी असतो चौकात आम्ही भेटू. आणि मनोहर भाऊ जसं 24/7 आहे तसाही ऑलवेज अवेलेबल ऑन टेलिफोन. या अतुल भोसलेंच्याकडं फोन द्यायला 9 माणसं मध्ये येते. कोण बोलतंय? मधला बाबा, दुसरा बाबा. ते आता परवा मी व्यासपीठावर बघितलं, आदरणीय मदन दादा, आदरणीय सुरेश भोसले इंटू ब्रॅकेट बाबा, अतुल भोसले इंटू ब्रॅकेट बाबा. घरचाच तमाशा आहे, बाहेरचं कोण नाही. अहो, अतुल भोसले एवढा पुण्यवान माणूस आहे. आषाढी वारीला प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री जातात विठ्ठलाची पूजा करायला. शेतकऱ्याला सुखी व्हावं म्हणून मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विठ्ठलाला विनंती करतात. आणि हे विठ्ठलाचं हे अध्यक्षपद मिळाल्याबरोबर विठ्ठलानंच मुख्यमंत्र्याला सांगितलं की तुला आज दर्शन नाही. इथली माणसं निधी भक्त निवास बांधायला, त्याला टोप्या घातल्या इथली माणसाची नेऊन तिथं. टोप्या घातल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या काही लक्षात आलं नाही. त्याला काय आहे, समोर आपलं वाळू दिसली, भाषण करायचं, निघून जायचं. रेटराच आहे का चिखलीच आहे त्याला काय माहिती. मग इथल्या माणसाला जाऊन तिथं टोप्या घालायच्या, त्यांच्या सगळ्याच्या टोप्या घेऊन मुख्यमंत्र्याला टोप्या घालायच्या, आणि तुम्हाला कायम बोडकं ठेवणार. तुम्हाला टोपी सुद्धा घालायला इकडे येणार. तुम्ही गरीब माणसं आहात, स्वाभिमानी आहात, तुम्हाला आसरा फक्त शासनाचा. बाबांनी तुम्हाला काम करून इथं आलेले आहेत. ह्यांनी काय काम केलं एखाद्या बाजारात उठून सांगावं की अतुल भोसलेने आमचं इथं रस्ता केला, इथं बोरिंग मारलं, नळ दिला, नाहीतर कोण गेलं आलं त्याचे सुख दुःखात आलं तर का सांगा तुम्ही. मग कशाला याला मतं द्यायची. आणि जी मतं द्यायला येणार आहेत त्याला म्हणायचं तुम्हाला किती मिळालेलं आहे. इकडं काय, ही सगळी गरीब पार्टी आहे, ही सगळी गरीब. त्यांच्यात बघा 40 लाखाच्या 9 गाड्या माग आहेत का खोटं बोलतोय मी. तुम्ही ताई अतुल भोसलेला कधी बघितला का? इतक्या जवळ आहे, खरं सांगा. ह्या माणसाला बघितला का? टीव्हीवर असेल कुठं बघितलं का? मग कोणाला मत द्यायचं? हा, नाहीतर नवऱ्याला जरी बाहेरला गुंगत आला, उद्या जरा वाईट डुकूक तर त्याला सांगायचं परवा भाऊ आज नाही. कारण ह्यांचं उत्कृष्ट काम आहे दारू कारखाना आहे. दारू. उद्या दादा मला दाहूरवाडीचा एक फोन आला होता आता ह्याच्यात की ग्रामपंचायतीचा ठराव नसताना सुद्धा डिस्टलरी काढली तिथे. म्हणजे कुणाला ऐकणार नाहीत. आपण गरीब माणसं आहोत. इंदिरा गांधींनी तुम्हाला 20 कलमी आर्थिक कार्यक्रमात तुम्हाला मानाचं स्थान दिलं. इंदिरा गांधींनीच तुम्हाला या काँग्रेस पक्षानं सर्व धर्म समभाव जपला. इंदिरा गांधींनीच, राजीव गांधींनी आणि आदरणीय प्रेमलताई चव्हाण या विभागाच्या खासदार त्यांनी तिथे ही जागा दिली. एवढं लक्षात ठेवा. कारण हे जागा तुम्हाला इथं दादा 5 फूट रस्ता होता, 5 फूटला 2 फुटाचा रस्ता दिलाय. किती फुटाचा रस्ता आहे? मग त्याला सांगायचं 2 फूट बी देऊ नको तू, आता इकडे हे का 100 फुटात इकडे यायचं नाही. आपण वैयक्तिक टीका करायची नाही. आता ती काय आहे, मला हे म्हणतात कशाला टीका करता तुम्ही. आता जी जबरन बोलते त्याला आम्ही काय करायचं, आम्ही बोललं पाहिजे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला आदरणीय उदयदादा उंडाळकर आहेत, बाबा आहेत, नाना आहेत, आम्ही चावम्याव पकालीचं पाणी आहे, सगळे आहेत. तर आपण सर्वांनी 27 तारखेला
जे मतदान आहे खालचं वरचं काय बघायचं नाही, हाताचं चिन्ह दिसलं की हाण डपान, ते खालचं एक लाईन वरचं एक लाईन, तुम्ही ऍडजस्टमेंट करू नका. 4 मतं द्यायची, 3 2 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष. इतकी हुशार मुलगी आहे, आमच्या गावाची आहे, माहेरवाशीन आहे म्हणून गळा फाडते. ते मतं लढवाले तुझं काय इकडे काम, तुमचं बी तिकडे काही काम नाही. आणि आपणाला विनंती आहे, ह्यांच्या हे पुन्हा 2 बाबा अजिबात येणार नाही. ती दादा आता नादावले तिकडं कारखान्याकडे, ती बी इकडे येणार नाही. ती तुम्हाला येणार, ती हे येणार, तुमच्या सुखात दुःखाला हे येणार, ते कुणी येणार नाही. म्हणून आपण इंदिरा गांधींचं जे चिन्ह आहे हाताचा पंजा, त्याच्यावर आपण बटन दाबून मनोहर भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस पक्षाच्या आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि उदय पाटील उंडाळकर यांच्या रिमोट कार्य चालणार आहे. कारण त्यांचा रिमोट कोणाच्या हातात नाही. समजा एखादा नगरसेवक चुकला, काय झालं तर हे त्याला जाब विचारू शकतील, तिकडे जाब नाही, तुम्हाला भेटणारच नाहीत. तुम्हाला ते जाब विचारायला सोडा, तुम्हाला भेटणार नाहीत. उद्या ट्रायल घेऊन बघा. एका विशिष्ट पार्श्वभूमीवरती निवडणूक होतीये. कारण या पॅनलचे जे पॅनल प्रमुख आहेत मनोहर भाऊ यांनी या नगरपालिकेचं गेली 10-15 वर्ष नेतृत्व अखंडपणे चालवलेलं आहे. म्हणजे पूर्वी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, नगरपंचायतीची आज नगरपालिका होतीये. आणि हा सगळा 15 वर्षाचा कालावधी भाषणातून सांगायचा झाला तर आपण 5-10 मिनिटांमध्ये सांगू शकतो. पण हे करत असताना जो कालावधी गेला किंवा जे कष्ट घ्यावे लागले याच्यासाठी 15 वर्ष लागले. आणि मग एवढ्या महत् प्रयत्नातून कष्टातून आज जे नावलौकिक आपण प्राप्त केलंय हे सहजासहजी आपण दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा का, हा खरा आजचा प्रश्न आहे. कारण हे करत असताना त्यामध्ये तुमचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे. कारण या विभागातील सर्व जी जनता आहे ही कष्टकरी आहे. ह्यांच्याकडे कोणतीही शेत जमीन नाहीये. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा, आपला प्रपंच चालवायचा आणि त्यातून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण करायची, ही खरी आपली आजची वस्तुस्थिती, ही दिनचर्या आहे. आणि मग अशा लोकांनी या निवडणुकीकडे आर्थिक प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं बघणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये अनेक जण अनेक अभिषेक देऊन जातात, अनेक प्रलोभनं येतात, पण ती प्रलोभनं फक्त तेवढ्या काळापुरती असतात. पुढच्या कालावधीमध्ये त्यांचा मागमूस आपल्यापर्यंत राहत नाही. कारण कष्ट करून स्वाभिमानानं जगणारी तुम्ही माणसं आपल्या तत्वाशी तुम्ही एकनिष्ठ असता की कष्ट केल्याशिवाय माझं चालत नाही, हे तत्व तुमचं आहे. मग आपण या ठराविक कालावधीमध्ये या आमिषानं का बळी पडायचं? कारण ते तर भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार नाहीये. म्हणून माझी तुम्हाला एकच सांगणं आहे की कोणत्याही भूलथापांना, अपप्रचाराला अजिबात बळी पडू नका. कारण एक राष्ट्रीय विचारधारा आहे की जी राष्ट्रीय विचारधारा कायम विकासाच्या सातत्यानं पाठीमागे उभी राहिली किंवा विधायक शक्तीला तिने शक्ती देण्याचं काम केलं. ती राष्ट्रीय धारा म्हणजे काँग्रेस पक्ष आहे की ज्या काँग्रेस पक्षाची विचारसरणी या व्यासपीठावर बसलेल्या अनेकांनी जपली आणि सातत्यानं गेली 50 वर्षे काकाही ती जपताय. अनेक संकट आली, अनेक या ठिकाणी विस्तारित झालं,
पण तरी सुद्धा ही विचारसरणी सातत्यानं तुम्ही आम्ही काकांनी जपली, संघटनेनं ती जपली. त्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की तत्वाशी एकनिष्ठ असणं म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःचा स्वाभिमान हा जागा ठेवणं. आणि आज तीच वेळ तुमच्या आमच्यामध्ये येऊन ठेवलेली आहे. आपण त्यांच्या भाषणामध्ये अनेक जणांचा समाचार घेतला. इथं व्यक्तिगत मी कोणावरती टीका करण्याचा प्रश्न येत नाही, पण ज्या पद्धतीनं समाजामध्ये आज ही सरंजामशाही प्रवृत्तीची माणसं एक विषारी विचार घेऊन तुमच्या आमच्यामध्ये काम करतायत, अनेक वेळा त्यांना आपण थोपवलं, पण तरी सुद्धा परत फिरून वेगळ्या रूपानं ही माणसं तुमच्या आमच्यामध्ये काम करतात. हे आपलं तुमचं आमचं दुर्दैव आहे आणि त्याला बळी आपल्यातील काही पडतात. हे आता कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. याही गोष्टीचा या निमित्तानं कुठेतरी आता विचार होण्याचं गरजेचं आहे. कारण ही निवडणूक होऊन जाईल, आपण जिंकू, त्यात मला शंका नाहीये. पण या निमित्तानं ह्या प्रवृत्तींना पुन्हा एकदा थोपवण्याचं तुम्हाला खऱ्या अर्थानं काम करावं लागणार आहे आणि ते प्रामाणिक काम करावं लागणार आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता करावं लागणार आहे. कारण यांच्याकडे देण्यासाठी अनेक आमिष आहेत. उद्या बघू, परवा बघू, हे उद्या परवा कधी येत नसतं. येतो तो त्या दिवशीचा दिवस येत असतो, वर्तमान येत असतो. भूतकाळात आणि भविष्यात तुम्ही आम्ही जगून काही होणार नाही. जगायचंय ते वर्तमानात आणि हे सगळे शब्द आहेत हे भूतकाळातले असतात, नाही तर भविष्याचे असतात. म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती राहणार आहे की येत्या 27 तारखेला जी मलकापूर नगरपालिकेची निवडणूक पार पडते, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं स्वतःचं एक पॅनल उभं केलेलं आहे आणि 20च्या 20 उमेदवार म्हणजे विशेषतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे उभे केलेले. माझी तुम्हाला एक विनंती आहे की उद्या परवापासून चालू होईल की आम्हाला एक तरी द्या. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही प्रकारचा वेगळा विचार न करता तिन्ही उमेदवारांना तुम्ही मतदान करणं हे अत्यंत जरुरीचं काम आहे. कारण ते तुमचं कर्तव्य आहे. लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय. लोकशाहीमध्ये मत ही विक्रीची व्यवस्था नाहीये, ती मान्यच नाहीये. तो अधिकार आहे आणि अधिकार कधी कोणी विकत नाही. तो दान म्हणून तर दिला जातो किंवा दान म्हणून घेतला तरी जातो. म्हणून माझी तुम्हाला पुन्हा फिरून एक विनंती आहे की हे दान देण्याचं काम जे तुम्ही करणार आहात ते सत्पात्री करा. उद्याच्या 27 तारखेला काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही विजयी कराल आणि मतदान कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार आनंदराव पाटील नाना हे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. सांगायला अभिमान वाटतो. मगाच्या अगोदरच्या वक्त्यांनी सुरुवातीची नगरपंचायत किंवा मनोहर शिंदेने आपल्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, स्वर्गीय भास्करराव दादा या मलकापूरमध्ये स्वतंत्र अस्तित्व राहिलं पाहिजे, त्याकरता स्वर्गीय आमच्या नेत्या स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण यांच्या माध्यमातून त्या काळामध्ये लढा दिला. मला आठवतंय मलकापूर नगरपंचायतीच्या नगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या वेळेला, ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाला
पृथ्वीराज बाबा केंद्रामध्ये मंत्री आणि विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि एकूणच या परिस्थिती गावाचे झपाट्याने वाढणारा 3,500 लोकसंख्या होती, आज जवळजवळ 42,000 लोकसंख्या झालेल्या आहे. विकासाचा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या गावाचा विकास होत असताना भूक फार मोठ्या प्रमाणात या गावाची आहे आणि म्हणून 2.5 वर्ष सत्ता ग्रामपंचायतची असताना सर्वांनी राजीनामे द्यावेत, नगरपंचायत करावी या दृष्टीने तो निर्णय बाबांच्या शब्दाला घेतला. आपल्या सर्वांच्यावर प्रेम करणारे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे चिरंजीव आमदार विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला या मतदारसंघाचं बाबांनी प्रतिनिधित्व केलं, सांगली जिल्हा शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील पण या ठिकाणी मी त्यांचंही स्वागत करतो. आणि 5 मिनिटातच माझं मनोगत, कारण का या परिसरामध्ये ग्रामपंचायत पासून गुणवंत तुला माहिती आहे की ग्रामपंचायत पासून या ठिकाणी, आणि मला तुमचं अभिनंदन करायचं आहे, सर्व समाजाने एकत्र बसून हा उमेदवार दिलेला आहे आणि सर्वांनी त्याचं प्रतिनिधित्व तो उमेदवार नसून तुम्ही प्रत्येक मतदार बंधू भगिनी मतदार उमेदवार आहात अशा भावनेनं ही आजची ही जाहीर सभा होत आहेत, त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. कारण या परिसरामध्ये त्या काळी या विभागाचे नेते यशवंतराव चव्हाण दांगड समाजाचे नेते काकींच्याकडे यायचे. आपल्याला माहिती आहे कराडमध्ये वस्ती भास्करराव दादा मी नेहमी काकींच्या वर जायचो. या समाजाचे प्रश्न इथं आल्यानंतर पुनर्वसन झाल्यानंतर त्याचे प्रश्न आणि बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर या डोंगराची संरक्षण भिंत करत असताना 230 कोटी 2 कोटी 30 लाख एका आमदाराचा निधी नुसत्या त्या भिंतीला दिलाय. 1800 कोटी रुपये या 900 आमदाराचा निधी पृथ्वीराज बाबांनी या मतदारसंघासाठी दिलेला आहे. हा ढेबेवाडीचा रस्ता 104 कोटी. आपल्या या परिसरामध्ये उद्या जिल्हा झाला तर सर्व प्रशासकीय इमारती करण्याचा निर्णय घेतला. रावतेसाहेब मध्यंतरी शिवसेनेचे मंत्री होते, व्यासपीठावर पृथ्वीराज बाबांच्या अशी उद्गार काय काढले, दुसऱ्या पक्षाचे मंत्री, आणि इथं वल्गना कोणत्या पद्धतीने करतायत, कुठल्याही भूलतापाला बळी न पडता. मध्यंतरी ढोल वाजवला जानकर या ठिकाणी आले. बाळासाहेब आमच्या सभागृहामध्ये बंटी पाटील आणि आम्ही सभागृहात होत असताना शेतकऱ्याच्या संदर्भात पृथ्वीराज बाबांनी काँग्रेस पक्षानं त्यावेळी 72,000 कोटी दिले आणि ज्या वेळेला शेतकऱ्यांनी मागणी आत्महत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कर्जमाफी करावी ह्यांनी फतवा काढला. म्हणले सगळ्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचे. बंटी पाटलांनी आम्ही विषय काढला. महादेव जानकर सदाभाऊ हे जो फॉर्म काढला आपल्या शासनानं, तुम्ही दोघं मंत्री आहात, हे फॉर्म घ्या बाहेर जावा आणि दोघांनी भरून आणून दाखवा. त्यांना द्यायचंच नव्हतं, देण्याची मानसिकता नाही. गेल्या 4 वर्षामध्ये भुलभुलया करून लोकांना, शेतकरी असेल सर्वसामान्य माणसं व्यापारी असेल मेटाकुटीला आलेला आहे. हे सरकार कधी जातं याची वाट पाहतायत आणि म्हणून सुरुवात आपल्या मलकापूर नगरपंचायत पासून करायची आहे. 27 तारखेला मतदान करून हाताच्या चिन्हावर ज्या काँग्रेस पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि काय जो विकास झालाय स्वातंत्र्यानंतरच झालेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अधिकार जो दिलाय मताचा पवित्र, तो या निवडणुकीमध्ये वापरून कुठल्याही भूलतापाला कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या परिसराचा विकास, ज्या पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये मला लोकसभेला अनेक वेळा निवडून दिलेला आहे आणि ज्या वेळेला संधी मिळाली नगरपंचायत कोणाकडे आहे
ग्रामपंचायत कोणाकडे आहे त्यापेक्षा या या परिसरातल्या लोकांनी काँग्रेस पक्षावर प्रेम केलंय. प्रत्येक गावाला विकासाचा निधी दिलेला आहे. असा भेदाभाव करायचा प्रयत्न कुणी पृथ्वीराज बाबांनी केलेला आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीमागे राहायचं. या देशामध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये लोकांना दिशाभूल करून लोकांचा या ठिकाणी अतोनात नुकसान केलं गोरगरिबांचं. नोटाबंदीच्या माध्यमातून तो विषय बाबा आपल्या भाषणामध्ये बोलतील. बाळासाहेब या ठिकाणी आलेले आहेत म्हणून अधिक वेळ न घेता आपण सर्वांनी 27 तारखेच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षाने या देशामध्ये भाजपला हद्दपार करण्यासाठी या निवडणुकीला आपण निकाल घ्यावा आणि हाताच्या चिन्हावर बटन दाबून आपल्याला या प्रभागामधून नगराध्यक्षासाठी 1 बटन आणि 2 उमेदवारासाठी नगरसेवकसाठी 2 अशी 3 एकूण मतदान आपल्याला करायची. ती करावी, बटन दाबावं आणि प्रचंड मताने या परिसराचा विकास करण्यासंदर्भामध्ये पृथ्वीराज बाबा पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुन्हा विकास करण्याची संधी द्यावी अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आज मलकापूर नगरपालिकेची निवडणूक आपल्या सर्वांच्या समोर होत असताना आपण पाहतोय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण जेव्हा मतदान करणार आहात तेव्हा केवळ आपलं वैयक्तिक मत देऊन आपण फक्त मलकापूरची भवितव्यच नव्हे तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण या सातारा जिल्ह्याचं आणि आपल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं दिशा काय आहे ती दिशाही आपण ठरवणार आहात. ही निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे. ही निवडणूक एक सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे उमेदवार व मस्तवाल उमेदवारांच्या विरोधातली ही निवडणूक आहे. मी कुणाबाबतीत काय बोलतो हे आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल. ही निवडणूक विकास विरुद्ध केवळ कुणाची तरी चाकोरी करणारे काही उमेदवार त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे. आज मलकापूर म्हणून जर या शहराचा उल्लेख पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात केला जातो तर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विधानसभा मतदारसंघातली ही नगरपालिका असं म्हणून आवर्जून या मलकापूर नगरपालिकेचा आवर्जून उल्लेख केला जातो. आदरणीय पृथ्वीराज बाबा या व्यासपीठावर बसलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विकास या मतदारसंघात आपल्या सर्वांना मलकापूरमध्ये मागच्या 5-6 वर्षाच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळालं. आदरणीय मनोहर शिंदे असतील, त्यांनी मलकापूरचं नेतृत्व केलं, या परिसरातल्या नगरपालिकेचं नेतृत्व केलं. मला मनापासून कौतुक करायचंय की देशातली आणि राज्यातली जे काही बोटार मोजण्या इतपत जे मोजक्या नगरपालिका होत्या ज्यांनी 24/7 पाणी पुरवठ्याची पहिली योजना कुठं आणली असेल तर ती मलकापूरमध्ये मनोहर शिंदेनी आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी आणली होती. ती आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचा आवर्जून या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून या निवडणुकीकडे अत्यंत बारकाईने लक्ष सर्वांचं लागलेलं आहे. आज एकीकडे राणांनी सांगितल्याप्रमाणे भाजप हा पक्ष ज्यांनी या देशाची राज्याच्या वाटोळं लावलं आज अशा पक्षाचे उमेदवार आपल्या समोर या ठिकाणी मतं मागतायत. मला आपल्या सर्वांना विनंती करायची या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून की ज्या वेळेस भाजपचा कार्यकर्ता तुमच्याकडे मतं मागायला येईल, कुठला उमेदवार मतं मागायला येईल, त्यावेळेस त्याला एकच जाब विचारा की ज्यावेळेस नोटबंदी झाली, जेव्हा या देशातले सर्वसामान्य लोक स्वतःच्या हक्काचे कष्टाचे पैसे बँकेतनं मिळवण्याकरता तासनतास उन्हाच्या तपत्या उन्हामध्ये रांगेत उभे होते,
तेव्हा त्यांची विचारपूस करणारा भाजपचा कार्यकर्ता कुठं होता, हा उमेदवार कुठं होता? त्याला विचारायला पाहिजे की जीएसटी जेव्हा लागू झाली, त्या जीएसटी मुळे जेव्हा उद्योग धंदे व्यापार हा ठप्प झाला, आपल्या चौकात असणाऱ्या दुकानदाराच्या दुकानामध्ये काम करणारी जी 5 मुलं होती त्या 5ची 2 वर आली, तेव्हा हा भाजपचा कार्यकर्ता आणि उमेदवार कुठे होता? हे सगळे जाब आपण विचारायला पाहिजे. आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तुम्हाला आठवत असेल 2014चा काळ, हे सगळे जे आज देशात सत्तेवर बसले, राज्यात सत्तेवर बसले, हे म्हणत होते आम्हाला सत्तेवर आणा, आम्ही लगेच तुम्हाला 15 लाख देऊ. बरोबर की ना मावशी? 15 लाख देऊ प्रत्येकाच्या खात्यावर. मिळाले 15 लाख, 1.5 लाख, 15,000. 1500 रुपये तरी मिळाले असतील की? काहीच नाही. आज 4.5 वर्ष झाले आणि 2 महिन्यामध्ये 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 लाखाचा नामोनिशान नाही. यांनी सांगितली महागाई कमी करू, आम्हाला सत्तेवर आणा. बरोबर की नाही मावशी? 2014 मध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब माझ्यावर अधिक चांगले सांगतील. गॅस आणि डिझेलचे दर काय होते? गॅसचा दर होता 450 रुपये सिलेंडर. आज किती आहे? किती आहे? किती? एका तरी पुरुषाला माहिती आहे बाबा. 900 रुपये सिलेंडर. 500 रुपयांनी महाग झाला सिलेंडर. मग महागाई कमी झाली का स्वस्त झाली मावशी? महाग झाली की नाही? या भाजपच्या सरकारने या देशाची लूट केली. राहुलजी नेहमी म्हणतात सूट बीट की सरकार. मी राहुलजींना एकदा सहज म्हणालो, राहुलजी सूट बूट आणि आणखी एक शब्द त्याला जोडा, लूट की सरकार. किती त्रास लोकांना सोसावा लागतो. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष पेरण्याचं काम या भाजपच्या लोकांनी मनुवाद घेऊन या ठिकाणी केला. धनगर समाजाला आरक्षण देऊ, मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, अशा सगळ्या घोषणा जाहीर केल्या, परंतु झालं काहीच नाही. आज काय झालं? मराठा आरक्षण मिळालं, पण ते सहजासहजी मिळालं का? 43 लोक मराठा समाजातली आपली तरुण मुलं 43 लोक मृत्युमुखी पडले, मग मराठ्यांना आरक्षण मिळाला. 42 मोर्चे झाले, मग मराठ्यांना आरक्षण मिळालं. किती संघर्ष करावा लागला. माझे आकडे काही चुकत असतील तर बाबा नाना दुरुस्त करतील मला, पण किती संघर्ष करावा लागला. आणि हीच भाजपची मंडळी आज या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊन कमळ या चिन्हावर तुम्हाला शिक्का मार म्हणताय. मारणार का तुम्ही? अजिबात मारू नका. कारण जसा मोठा फेकूय तसा धाकटा फेकू इथं मलकापुरात फिरतोय. मोठमोठ्या भाषणामध्ये म्हणतोय की मी बाबांना पाडणार. का तू अजून केवढूसा आणि तू बाबांवर बोलतो. कसले संस्कार, कसली शिक्षण, काय हे? बरोबर. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे, स्वर्गीय आनंदराव चव्हाण साहेबांचा, स्वर्गीय प्रेमला काकी चव्हाण साहेबांचा एक विचारांचा वारसा आहे, आदर्श आहे. बाबांनी खासदारकी भूषवली, राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि या मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते जो विकास आपण पाहिला नव्हता तो विकास या ठिकाणी घडवून आला. मलकापूरच्या नगरपालिकेला सक्षम केलं, मनोहर शिंदेना ताकद दिली, आनंदराव नानांना या ठिकाणी विधान परिषदेचा आमदार करून त्यांच्या आमदार फंडातनं शक्य होईल तेवढा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी सांगितलं 24/7ची योजना असेल, प्रियदर्शनी कन्या रत्न योजना असेल, बरोबर की नाही? मुलगी जन्माला आली तर किती रुपये मिळतात? किती मिळतात की नाही मिळत? सोलार सिटी केली, घनकचरा व्यवस्थापन केलं. अशा अनेक योजना या ठिकाणी या सगळ्या नगर पंचायतीने बाबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या ठिकाणी केला. आणि आज भाजपची लोक गल्ली बोळात फिरतायत कारण त्यांना भीती वाटायला लागली. बरोबर की नाही? येतील
पुन्हा भूलथापा करतील, पैशाचा आमिष दाखवतील, यंदा एक डाव संधी द्या म्हणतील. अच्छा, दारू पण वाटायला लागलीत काय? आता एक गडी आमचा म्हणा लागला असलं पण वाटतंय. या सगळ्या गोष्टींना बळी पडू नका. आयुष्यभर एवढी मोठी किंमत आपण मोजू की पुढच्या पिढ्या तुम्हाला मला माफ करणार नाहीत. ज्या बाबांनी दिवस रात्र एक करून या मतदारसंघासाठी आणि आपल्या लोकांच्या सर्वसामान्य हितासाठी काम केलं, त्या बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. म्हणून मलकापूर नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकला गेला पाहिजे. या मलकापूर शहरात हे मत आपल्याला काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी आणायचं. चांगली माणसं, चांगले उमेदवार, नगराध्यक्ष ही सगळी आपल्याला चांगली निवडून आणायची, जेणेकरून अधिक चांगली सेवा करण्यासाठी या लोकांना संधी द्यायची. एवढंच मी या ठिकाणी बोलेल. फार लांबलचक भाषण करणार नाही, कारण आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. परंतु एक विनंती करेल की बाबांकडे पाहून, मनोहर शिंदे नानांनी केलेलं चांगलं काम पाहून या सगळ्या नगरसेवकांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार पृथ्वीराजजी चव्हाण बाबा हे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. महत्वाच्या या मलकापूर नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीकरता आपण इथे सगळे जमलेलो आहोत. काँग्रेस पक्षाने ही निवडणूक अधिकृतपणे लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये 19 विधान परिषद 19 जण हे नगरपालिकेकरता सदस्य म्हणून आणि 1 व्यक्ती नगराध्यक्ष पदाला आपल्याला निवडायचं. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे ते जरा नव्या प्रकारचं आहे आणि एकाच मशीनमध्ये 3 बटन दाबायचे. पहिलं बटन वरचं नगराध्यक्ष पदाचं, त्यामध्ये आपल्या उमेदवार आहेत सुशिक्षित नीलमताई येडगे आणि दुसरे उमेदवार आपले आहेत ते तुपे स्वाती समीर आणि दत्ता पवार हे नगरसेवक पदाकरता उभे आहेत. मलकापूरचा विकासाचा तुम्ही आलेख जो आहे तुम्ही बऱ्याचशा ज्येष्ठ मंडळींनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे. मला आठवते मी 1991ला पहिल्यांदा जेव्हा लोकसभेला उभं राहिलो त्यावेळेला मलकापूर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीची लोकसंख्या मला वाटतं 2-3 हजार 4 हजार असेल. त्यानंतर इतक्या झपाट्यानं लोकसंख्या वाढत गेलेली आहे की पुढं मागं आम्ही ग्रामपंचायतीला बदल करून नगर पंचायत केली, कारण त्याचं नागरीकरण झपाट्यानं होत होतं आणि 2 महिन्यापूर्वी त्या नगरपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेमध्ये केलं. आज मलकापूरची लोकसंख्या जवळजवळ 40-42 हजारापर्यंत पोहोचलेली आहे. एखाद्या शहर जेव्हा इतक्या गतीनं वाढतं, इतक्या वेगानं माणसं इथे येऊन राहतात, बाहेरची माणसं येतात, त्यामुळे नागरी सुविधांच्यावर ताण पडतो. काय काय नागरी सुविधा? पिण्याचं स्वच्छ पाणी, सांडपाण्याचं व्यवस्थापन. आता सांडपाणी काय नदीला सोडता येत नाही आणि जो घनकचरा होतो तो कचरा उचलून त्याच्यावर विल्हेवाट लावून त्या कचऱ्याचं पुढं काय करायचं, नाहीतर मग कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर झालेले तुम्ही बघितलेले आहेत. आणि ह्या 3 मूलभूत सुविधा नंतर आपल्या गावाचं व्यवस्थित नगर रचना, टाउन प्लॅनिंग, चांगले रस्ते, घरांचे प्लॉट, मग घरांच्या प्लॉटवर शाळेचा प्लॉट, मग तिथे शाळा, एखादं कॉलेज, खेळायची व्यवस्था, क्रीडांगण, मग एखादं सभागृह, ह्या सगळ्या आधुनिक सुविधा ह्या मोठ्या शहराकरता देण्याची गरज आहे. आणि हे सगळं करायचं झालं तर तिथं कुठलं तरी चांगलं नेतृत्व पाहिजे.
आणि ते नेतृत्व एक हाती पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये मलकापूरचा जो विकास झाला, 24/7 पाणी पुरवठा योजना तर स्वर्गीय भास्कररावजी शिंदे असताना ग्रामपंचायत असताना झालेली आहे. पण त्यानंतर भास्कररावजी आपल्याला सोडून गेले, पण त्यांनी आपला मलकापूरचा सर्व विकास आराखडा डोळ्यासमोर ठेवला होता. आणि त्या भास्कररावजी शिंदे यांच्या पायावर पाय देऊन किंवा पायावर पाय ठेवत त्यांनी दाखवलेल्या दिशेने पुढे जाताना मनोहर शिंदे यांनी बाकीच्या त्यांचे उर्वरित जे त्यांची स्वप्न होती ती राबवलेली आहेत. त्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पण नाही आहे, पण मलकापूरला झालेली आहे. त्याचबरोबर घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून ओला कचरा वेगळा करून त्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचं खत निर्माण करून मलकापूर नगरपालिकेला उत्पन्न निर्माण झालेलं आहे. आणि अशा अनेक नाविन्यपूर्ण योजना, मुलींच्या कथा मोफत बसच्या पासची योजना असेल, मुलगी जन्माला तिच्या नावाला पैसे ठेवायची योजना असेल, सोलर सिटीचा कार्यक्रम असेल, अनेक कार्यक्रम हे मनोहर शिंदे यांनी राबवले. पण हे कार्यक्रम राबवणं शक्य झालं का शक्य झालं तर तुम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी मलकापूरच्या नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता दिली होती. 17-0 निकाल लागला होता. काँग्रेस पक्षाचे 17च्या 17 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे मलकापूरचा विकास झाला. तर एकमेकांच्या पायात पाय घालणारी माणसं 4 इकडचे 3 तिकडचे 5 दुसऱ्या बाजूचे असं जर गोंधळ झाला तर मग आयाराम गयाराम घोडे बाजार, प्रत्येक निर्णयावर सौदेबाजी आणि त्यातून विकास खुंटणं ही प्रक्रिया आपण अनेक ठिकाणी पाहिलेली आहे. अगदी कराडचं जर उदाहरण घेतलं तर 4-4, 5-5, 6-6 महिने बिटिंगा होत नाहीत, कारण नगराध्यक्षांच्या आणि काही सदस्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 6 नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा आरोप शासनाकडे केलेला आहे की हे प्रशासन कराडचं भ्रष्टाचारी आहे, ती चौकशी करा. आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की या मलकापूरच्या अतिशय निर्णायक अशा निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये मनोहर शिंदेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं पॅनल त्या 19 सदस्यांना आणि 1 नगराध्यक्षांना निवडून द्या. आता काय सुरू झालंय, विरोधकांना माहिती आहे की आपल्याला इथं काही यश मिळणार नाही. सगळ्या अपप्रकाराचा, भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाचा जर किती वापर केला तर लोकांना पुढची 5 वर्ष आपलं भवितव्य, आपला विकास डोळ्यासमोर दिसतोय. गेल्या 5 वर्षामध्ये केलेला विकास त्यांना माहिती आहे, म्हणून त्यांना काही यश मिळणार नाही ना. आता सुरू केलंय की आम्हाला एखादं तरी मत द्या, आम्हाला नगराध्यक्ष पदाचं 1 मत द्या, बाकी कुणाला द्यायची ते द्या तुम्ही. पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असं काही करू नका. नगराध्यक्ष एका बाजूचा आणि बाकीचे सदस्य दुसऱ्या बाजूला असले तर बहुमत मिळून देखील काही उपयोग होत नाही. कारण मग नगराध्यक्ष एकटा, त्याला अधिकार विशेष असतात आणि त्यामुळे तो नगराध्यक्ष सगळी कामं आडून पाडायचा प्रयत्न आज चालू असतो. कारण मग श्रेय मिळून द्यायचं नाही, मग श्रेय कुणाला मिळेल याच्यावर सगळा वाद सुरू होतो आणि राजकारण सुरू होतं आणि विकास थांबतो. असं मलकापूरला होऊ देऊ नका. सगळे प्रयोग होतील, काय प्रयोग झाले आपल्याला माहिती आहे निवडणुकीमध्ये काय घडतं ते. पण हे 5 मिनिटाची चयन करून पुढची 5 वर्ष आपल्याला विकासापासून वंचित राहावं लागलं तर मला वाटतं कुणीही सुज्ञ नागरिक अशा प्रकारचा विचार करणार नाही. मला विश्वास आहे तुमचं आमचं नातं फार जुनं आहे. काकीसाहेब असताना या परिसरामध्ये पहिल्यांदा पुनर्वसन करण्याकरता आपण योजना केली आणि तिथून मग जमिनी मालकीच्या करून देणं, तिथं मग घरं बांधण्याकरता अनुदान मिळवणं, या सगळ्या प्रक्रिया झाल्या. भास्कररावजी शिंदेने त्यामध्ये मोठं पुढं पाऊल टाकलं आणि आता मनोहर शिंदे इथं घर बांधून देण्याचा मोठा कार्यक्रम घेत आहेत. मी मुख्यमंत्री असताना मला इथं बराच निधी देता आला. तुमची संरक्षण भिंत झाल्यामुळं ते सुरक्षा
या ठिकाणी प्रदान झालेली आहे. आता काही धोका राहिला नाही की डोंगर कोसळून आपल्याला काही अपघात होईल, इजा होईल, असं काही झालेलं नाही. त्यामुळं मला वाटतं ज्या माणसांना, ज्या पक्षाला, ज्या विचाराला विकासाची दृष्टी आहे त्या पक्षाच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहा अशी विनंती करायला मी आलो आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही काही बोललो, तर मी देशात काम केलेलं आहे, राज्यात काम केलेलं आहे. मी थोडंसं भारतीय जनता पक्षावर बोललो तर आमचे विरोधक म्हटले की मलकापूरची निवडणूक आहे, गल्ली बोळातलं बोलायचं सोडून तुम्ही बाकी कुठं काय काय बोलताय. मी एवढंच त्या ठिकाणी बोललो की भाजपचं नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व काय लायकीचं आहे हे सांगण्याकरता मी राफेलचा किती मोठा भ्रष्टाचार झाला ते ठिकठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर गुजरातमध्ये पोलिसांच्याकडून, सत्ताधाऱ्यांच्याकडून काय काय प्रकरणं झाली, किती किती लोकांचे खून केले गेले, सुपारी देऊन खून केले गेले, बनावट चकमकीतून खून केले गेले, याचा इतिहास याच्याकरता सांगितला की मोदी आणि अमित शहा जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष या अमित शहाना अक्षरशः एका खून खटल्यामध्ये आरोपी नंबर 1 म्हणून 3 वर्षाचा तुरुंगवास झाला. त्यांना आता जामिनावर सोडलेला आहे. त्यांची केस अजून चालू आहे. अनेक प्रकारच्या बनावट खटल्यामध्ये हे राजकीय मोठे मोठे नेते गुंतलेले आहेत आणि अशा माणसांना भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसवते हे सांगण्याकरता मी काही देशातली उदाहरणं सांगितली. त्यामध्ये राफेलचं भ्रष्टाचाराचं, स्वतः मोदींच्या हाताने झालेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल किंवा मग गुजरात मॉडेल, ज्या गुजरात मॉडेलचा खूप प्रचार झाला, ते गुजरात मॉडेलचं खरंच स्वरूप काय आहे हे दाखवण्याकरता मी या गोष्टी सांगितल्या. पण मित्रांनो, एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की मे 2014च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. लोकांना 15 वर्षाचं आमचं सरकार होतं, 10 वर्षाचं दिल्लीतलं आमचं सरकार होतं, एक बदल हवा होता आणि म्हणून लोकांनी भरभरून मतं टाकली, पोत्यानं मतं टाकली, बदल केला. नरेंद्र मोदीने आपल्याला तशीच हातभर लांब आश्वासन दिली होती. काय काय आश्वासन दिली होती मी इथे सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे लोकांना खरंच वाटलं की नवीन माणसं आहेत, गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे आणि दिलेले आश्वासन ते पूर्ण करतील म्हणून लोकांनी मतं दिली. 15 लाख रुपये देतो म्हणून काय सांगितलं, 2 कोटी रोजगार देतो युवकांना म्हणून सांगितलं, शेतकऱ्यांना काय काय आश्वासनं दिली, सगळ्या बोगस आश्वासनं, यातलं काही एकही आश्वासन पूर्ण झालं नाही हे आत्ता आपल्याला लक्षात आलं. 4.5 पावणे 5 वर्ष झाली, निवडणुकीला अवघा 1.5 महिन्याचा अवकाश आहे. 1 मार्च नंतर कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते आणि त्यानंतर कुठलाही विकास काम हाती घेता येणार नाही, आचारसंहिता लागेल. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारनं कुठलं आश्वासन पूर्ण केलेलं आहे? नुसती बोगस घोषणाबाजी, पोकळ घोषणा, जाहिराती, समारंभ, मोठ्या मोठ्या दूरदर्शनवर भाषणं, यामध्ये 5 वर्ष घालवली आणि एकही योजना पूर्ण झाली नाही. आज स्वच्छतागृह बांधलेले आहेत म्हणून सांगितलं, पण एकाही स्वच्छतागृहामध्ये पाणी नाही, त्यामुळे ते आता कोणी वापरत नाही. बँकेमध्ये खाती उघडली, पण सगळ्यांनी बँकेतले खाते पैसे काढून घेतले, तर 0 अकाउंट झालेलं आहे. गॅस देण्याची योजना केली, पण गॅसचं 1 सिलेंडर पण फुकट नव्हतं. प्रत्येक सिलेंडर मागे पैसे भरायला लागत होते. लोकांनी पहिलं उधारीवर मिळालेलं गॅस सिलेंडर वापरलं, नंतर पुन्हा कुणी दुसरं गॅस सिलेंडर घ्यायला जात नाही, कारण गॅस सिलेंडरची किंमत आता 1000 रुपये झालेली आहे. 5 वर्षापूर्वी याच गॅस सिलेंडरची किंमत 414 रुपये होती. महागाई गगनाला भिडलेली आहे. डिझेल पेट्रोलच्या किमती सरकारनं कमी करायच्या ऐवजी वाढवलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी आपल्या देशामध्ये डिझेल पेट्रोलच्या किमती रेकॉर्ड, सर्वात जास्त महागाई आज डिझेल पेट्रोल बद्दलची आहे. कारण त्यावर भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर लावतं. जरी आयात केलेलं परदेशातून आणलेलं कच्चं तेल
जरी स्वस्त झालं तरी भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारमुळं कर लावल्यामुळं ते डिझेल पेट्रोल आपल्याला महाग मिळतं. महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवघेणी महागाई झालेली आहे. शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. स्मार्ट सिटी सारख्या मोठ्या मोठ्या योजना नागरी भागाकरता घोषित केल्या पण काही झालं नाही. रस्त्यांची कामं जाहीर केली, पूर्ण काही झालेली नाही. आज मुख्यमंत्र्यांचा आवडता समृद्धी महामार्गाचा प्रकल्प असेल, जमिनी घेतल्या अधिकाऱ्यांनी, स्वस्तात जमिनी घेतल्या, पण काम पूर्ण झालं नाही. काम शेवटी आमच्या सरकारलाच करावं लागेल. 2014 साली मोदी निवडून आले, पण त्यांना फक्त 31% मतं पडली होती. 69% मतं हे मोदींचा पराभव करण्याकरता लोकांनी टाकली होती. पण दुर्दैवानं त्यावेळेला विरोधी पक्ष एकत्रित नव्हते, विरोधी पक्ष वेगवेगळे होते आणि आमची मतं विभागली गेली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्ही वेगळे वेगळे लढलो. पण त्यामुळं भारतीय जनता पक्षासारख्या जातीवाद्यांचं सरकार आले, सामान्य जनतेच्या विरोधातलं सरकार आहे, गरिबांच्या विरोधातलं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे आणि आता घालवलं पाहिजे, नाहीतर देशाच्या लोकशाहीला धोका आहे. पुन्हा निवडणुका होणार नाहीत, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देखील शिल्लक राहणार नाही. म्हणून आज सगळ्या देशातले विरोधी पक्ष एकवटलेले आहेत. त्यांनी आघाडी केलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये कलकत्त्याला 22 विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्या 22 विरोधी पक्षाने एकत्र येऊन आम्ही या भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी पक्षाला फेकून देणार आहे म्हणून निर्धार केला. आणि म्हणून मित्रांनो, जेव्हा 69% मतं विभाजन त्यांचं टाळेल, सगळी 69% मतं एका पेटीत पडतील, तेव्हा एकाच एक उमेदवार जेव्हा भाजपच्या विरोधात राहील तर भाजपचा दारुण पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. आजच सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रियंका गांधी या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस झालेल्या आहेत आणि त्यांना उत्तर प्रदेश मधल्या अर्ध्या राज्याचा प्रभारी केलेला आहे, निवडणुकीचं इन्चार्ज केलेलं आहे आणि त्या उत्तर प्रदेशमध्ये तिथली परिस्थिती आमूलाग्र या एका गोष्टीमुळे बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाची पळताफूट थोडी झालेली आहे. या लोकांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत आणि त्यामुळे याचा पर्दाफाश करणे महत्वाचं आहे. आणि याच भारतीय जनता पक्षाचे माणसं आज मलकापूरला येऊन तुमच्याकडे मतं मागायला आली आहेत. आणि तुम्ही काय मलकापूरचा विकास केलाय? मलकापूरबद्दल काय माहिती आहे का? मलकापूरचा इतिहास किती जुना आहे, 91 पासूनचा इतिहास. आणि मलकापूरच्या जडणघडणीमध्ये शिंदे परिवार असेल, आमचं कुटुंब असेल, सगळ्यांचा किती मोठा वाटा आहे. तुम्ही आता लगेच आयत्या पिठावर रांगोळ्या ओढायला सगळे मंडळी आलेला आहात, पण असं होत नाही. मला वाटतं गेल्या 5.25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं काय दिवे लावलेत हे तुम्ही इथे येऊन सांगा. किती विकासाची कामं केली, तळागाळात कुठे कुठे फिरलाय का? कुठे सामान्य जनतेशी संबंध ठेवलाय का? आणि म्हणून आता येणं केणं प्रकारेनं काही ताकद वाटेल ती वापरून काहीतरी मलकापूरमध्ये काही संभ्रम होतोय का, निर्माण होतोय का, काही एखादी जागा तरी मिळते का, कुठं नगराध्यक्षाची जागा मिळते काचा केवळ वेळा प्रयत्न चाललेला आहे. पण जर विखंडित जनादेश मिळाला, एका हाती सत्ता जर मिळाली नाही तर मलकापूरचा विकास होणार नाही. मी तुम्हाला माझ्या प्रदीर्घ अनुभवातून सांगतो. जर आघाडी करावी लागली, थोडी मतं इकडे थोडी तिकडे गेली तर अधिकाऱ्यांचं फावतं, अधिकारी कुणाचं ऐकत नाहीत, नगरसेवकांच्या मध्ये भांडण लावून देतात आणि मग पुढे काही विकास सगळा थांबतो. आज मनोहर शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या टीमनी मलकापूरचा पुढच्या 5 वर्षाचा विकास आराखडा मांडलाय. उद्या मला वाटतं पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये भास्कररावजींचं अपूर्ण राहिलेले स्वप्न आणि मनोहर शिंदे यांना जे काही करायचं आहे पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचा सगळा आराखडा आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या परिसरामध्ये जी जी आश्वासन दिली होती, मगाशी मनोहर भाऊंनी आपल्या भाषणात सांगितलं की ते आश्वासन पूर्ण करायची जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी सांगितलं मी त्यांच्या मागे उभा आहे.
ती अक्षरशः पोचण्याची जबाबदारी माझी पण जबाबदारी आहे. आणि म्हणून आता हा 20-0 करून इतिहास करा आणि भाजपच्या पराभवाच्या श्री गणेशा आपण मलकापूरहून सुरू करूया एवढी विनंती करतो. आपल्याला रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मलकापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या 27 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस व भाजप अशी समोरासमोर लढत होत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या झालेल्या जाहीर सभेला शेकडो मतदारांची उपस्थिती होती. पुन्हा चांगल्या कामांच्या पाठीशी उभे राहूया, मलकापूरच्या विकासाला साथ देऊया अशी साथ या सभेच्या माध्यमातून मतदारांना घालण्यात आले आहे. वायझेड इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंद जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.